तू त्या बाईला इथे आणलं होतंस ना? मला माहित नाही तुम्ही कुठल्या तमाशेवालीबद्दल बोलताय. गोरख, इथं काय परीक्षा घेताय का माझी? विष्णूला तुझ्या खोलीत सापडलं. काय? मी नसताना तू खोलीत गेलास कसा काय माझ्या? माझ्याशी बोल. माझ्या बायकोसाठी घेतलंय मी ते पैंजण. काही प्रॉब्लेम आहे? का रे विष्णू, तुला काही प्रॉब्लेम आहे? मी नसताना परत माझ्या खोलीत जायचं नाही. कुणी नाही. काका, मग पुढे काय करायचं? हे काय, त्या पोरीला आपण तिच्या घरी नाही का पाठवू शकत? म्हणजे तिच्या त्या फडावर. काका, कसं शक्य आहे? ते लोक तिला नाही प्रोटेक्ट करू शकत. यावर नक्की उपाय काय? कारण मी घरात नसताना घरातलं कोणी नक्कीच मदत करणार नाही तुला. ही जर इथे सापडली तर तो तात्या परवडला अशी वेळ येईल ना तुझ्यावर. हक्काचं एक नवीन रूप पाहायला मिळेल तुला. अरे मला वाटतं तू एकदा परत विचार कर. मी विचार केलाय काका. कितीही काही झालं ना तरी मी आनंदीला सेफली या गावाच्या बाहेर काढणारच. गोरख जर का खरं बोलत असेल तर त्यांनी पैंजण ज्या बाईसाठी आणलंय ती बाई म्हणजे तात्याच्या घरून पळवलेली तमाशातली बाई. हे असं असलं ना तरीही हे मला पटत नाहीये. मग जे तुम्हाला पटल तेच या घरात घडल. तुम्ही फक्त सांगा काय करायचं. हे बघा, आम्ही तुमच्या पोरीला काय आयुष्यभरासाठी घरात ठेवून घेणार नव्हतो, तर तिच्या कलेची कदर करून मोठ्या इतमामानं तुमच्या दारात आणून सोडणार होतो. कुठे आहे माझी पोरगी? हा, सांगा ना, कुठे आहे पोरगी? हक्कानं उचलली तिला. तुमच्या पोरीचा कवा चोळा मोळा करून फेकून देईल कळणार बी नाही. कदाचित आत्ता पुतूर फेकून बी दिला असेल. नाही रे, असं काय वांगाळ बोलू नका. मी पाया पडते तुमच्या. मला तुमचा पैका न ग, तुमची सुपारी न ग. मला बघत माझी पोरगी द्या. हो, तुमच्या पोरीला सोडवण्यासाठीच तर आम्ही तुम्हाला इथं बोलवून घेतलंय. सांगा, सांगा काय करू? तुम्ही सांगाल तर मी करायला तयार आहे. नारकर, हो कागद आणा. मावशीबाईंची सही घ्या. सही येत नसेल तर अंगठा घ्या. अंगठा? तो कशा पाहिजे? अख्खा बाईवर केस ठोकायची आहे. आमचा फुल डाऊट आहे तुमची पोरगी त्यांच्याच घरात आहे. मग त्यांच्यावर केस नको ठोकायला. अरे तिच्या चेहऱ्यावरचा भाबडेपणा पाहून त्या देवाला बी कीव येईल की. अरे दगडाचा जरी असला ना तरी लई जिम्मेदारी बी आहे त्याची. दगडाचा देव, केंद्राचा लेप लागून लागून त्या दगडाच्या देवाची देवपणाची धार लई कमी झाली. नैवेद्याची लाच त्याला बी लागतेच की, शिवाय देण गाय यागळ्या. तोवर माझी आनंदी परत येत नाही ना, तोवर. उद्या तुझी आनंदी येणार आहे. माझी पोरगी उद्या पहाडावर येणार आहे.